तर या व्हिडिओची सुरुवात झाली मित्रांनो इथून। मित्रांनो आपण बळच एक चढवर चढलेलो आहोत आणि मला उतरावं लागलं कारण की चढाला खूप जास्त पद्धतीचे गड्डे होते आणि एकदमच मुरुम निघलेला होता। त्या ठिकाणी आपलं वेलकम केलं म्हाताऱ्या आजोबांनी आणि आजोबांना रस्ता विचारत आपण तुकोच्यावाडी या परिसरामध्ये पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी मित्रांनो सगळे मुलं आणि शिक्षक आपल्या तोंडाकडे बघत होते कारण की त्यांना कॅमेरा घेऊन आपल्या शाळेची शूटिंग करणारा हा कार्यकर्ता कोण आहे हे पाहायचं होतं। त्याच्यानंतर मित्रांनो आपण अशा पद्धतीनं उतरला आणि आपण आलो तुकोच्यावाडी या ठिकाणी, जिथं आपल्याला एका शेळीला ट्रीटमेंट करायची होती। या ठिकाणी डॉक्टर साहेबांची गाडी फसलेली होती आणि डॉक्टर साहेबांना खूप साऱ्या खस्ता खाव्या लागल्या। खूप वेळेस रेस वगैरे वाढवावा लागला परंतु गाडी काही निघत नव्हती। परंतु शेवटी डॉक्टर साहेब ही विष्णू मैंद आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांची मैंदगिरी दाखवत ती गाडी त्या ठिकाणावरून काढलेली आहे। मग मित्रांनो आपण आलो तर ज्या आपल्याला पेशंटला जायचं होतं त्या शेळीपाशी मित्रांनो रस्ता तुम्ही पाहू शकता एकदमच चकारी पडलेले आहे आणि गवत तर विशेष नको करायला। या ठिकाणी मित्रांनो शेळी जी आहे ही वेलेली शेळी होती आणि त्या शेळीचं काही पोटामध्ये पिल्लू वगैरे राहिलं असेल याच्यासाठी शेतकऱ्यानं रासवे साहेबांना बोलवलेलं होतं, परंतु रासवे साहेब हे शेळीमधील काही पेशंट पाहत नाहीत। परंतु त्यांनी मग त्या ठिकाणी डॉक्टर विष्णू मैंद सरांना मदतीसाठी बोलावलेलं होतं। विष्णू मैंद साहेब मित्रांनो दिलगीर व्यक्ती आहे। त्या ठिकाणी तेलाचा एकही रुपया न घेता फक्त डॉक्टर साहेबांना मदत करायची आहे म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर साहेब पोहोचले। त्यांनी त्या ठिकाणी हात टाकला आणि पाहिलं तर पिल्लू त्या ठिकाणी आतमध्ये नव्हतं। मग मित्रांनो तिला बी कॉम्प्लेक्स त्यानंतर सायक्लोपाम CPM आणि एक्सेप्ट हे इंजेक्शन देण्यात आले कारण की मित्रांनो ते थोडंसं पाठ वगैरे ताणत होते आणि खड्या खांदत होती। मग मित्रांनो त्या ठिकाणी एक शेतकरी होते जे की ज्वारीला पाणी देत होते आणि म्हणाले आपल्याला आमचा रस्ता कसा वाटला। आता तुम्ही कमेंट करून सांगू शकता की आम्हाला त्यांचा रस्ता कसा वाटला असेल। त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही आलो जीवाची वाडी या दवाखान्यामध्ये। या ठिकाणी बसून मित्रांनो आपण मस्तपैकी जेवण केलं कारण की आपल्याला दुपारची भूक लागलेली आणि जे पेशंट केला होता ते आमच्या डॉक्टर साहेबांच्या पत्नी होत्या। त्यांनी आपल्याला खूप जास्त आग्रह करून डबा दिलेला होता जे की आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये बसून जेवायचा होता। डॉक्टर साहेब तेच आपल्याला सांगत आहेत की आपण जेवण केल्याच्या नंतर जे आडसवरून डॉक्टर शिंदे साहेब आलेले होते त्यांना आपल्याला त्या ठिकाणी डोस द्यायचे होते आणि मग आपण त्यांना डोस दिलेले आहेत। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता। जर व्हिडिओची क्लिअरिटी क्वांटिटी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता। खूप जास्त मेहनत घेऊन आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही एक लाईक मात्र करू शकता। तर मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला जनावरांची माहिती तर सांगलच त्यासोबतच तुम्हाला आपल्या बीड जिल्ह्यातील जे काही निसर्ग सौंदर्य आहे त्याचेही दर्शन घडेल।